गावी जत्रेला गेलो तेव्हा जत्रेमध्ये मॅडमनी ही ट्रेन घेतली होती. ट्रेन तर पूर्ण फेल निघाली, कारण ती 2 डब्याच्या वर पळत नव्हती. तिसरा डब्बा ती घेतच नव्हती. तिसरा डब्बा जर लावला तर ती चालतच नव्हती. थोडे वेळ वाट बघितली आणि नंतर मॅडमना केली सुरू रिपेअरिंग मग ट्रेनची. आता काय इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या हाताखालीच मॅडम रिपेअरिंग करत होत्या म्हटल्यावर बघायचंच काम नाही. इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणजे पप्पा. एवढी छोटी ट्रेन पण पप्पांनी पार्ट ना पार्ट तिचा खोलून काढला आणि फायनली तिची रिपेअरिंग सुरू केली. आणि फायनली त्यांना त्यामधली मिस्टेक पण कळाली. घरात अशी कोणती गोष्ट नाही की ती पप्पा रिपेअर करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट त्यांना समजते. मला आता तुम्हाला दाखवते तिचा आवाज. बघा, फायनली ट्रेन चालू झाली आपली. तिचं इंजिन खराब होतं आणि ते फायनली रिपेअर करून घेतलं आणि आता छान अशी ट्रेन आपली जोरात पळू लागली होती. वस्तू जरी छोटी होती पण ती आवड आणि छंद हा वेगळाच असतो. आणि ती रिपेअर करण्याचा छंद आणि आवड पप्पांमध्ये आहेत. आणि दुसऱ्याच दिवशी गेलो मग गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि मॅडम तर काय एवढं मन लावून गणपती बाप्पाला धूप दीप करत होत्या, कारण खूप दिवसातून गणपती बाप्पाला भेटायला गेलेल्या होत्या ना, त्यामुळेच असं काही चालू होतं. आणि हे गणपती बाप्पा सिंदूरात्मक गणपती बाप्पा आणि नवसाला पावणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते. आणि या गणपती बाप्पाची माहिती मी या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण शेअर केलेली आहे. नक्की जाऊन बघा. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा.